नमस्कार, मी स्नेहल. तडका विथ स्नेहाच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण अतिशय दाणेदार आणि अगदी सॉफ्ट अशी खवा आणि बेसनाची बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी 2 वाटी बेसन, 100 ते 150 ग्राम खवा, 1 वाटी तूप आणि 1 चमचा बारीक रवा वापरलेला आहे. तर सर्वप्रथम कढईमध्ये आपण तूप गरम करून घेऊया. तर थोडंसं तूप आपल्याला वाचून ठेवायचं आहे, ते आपण नंतर वापरणार आहोत. आणि जसं तूप गरम झालं त्यामध्ये आपण 1 चमचा रवा घालून घेणार आहोत. रव्याला अगदी 1 मिनिट भाजून घ्यायचं आहे. फार असं गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं नाही आहे, कारण आपण त्याला बेसनासोबत पण भाजून घेणार आहोत. तर चला, इथे 1 मिनिट मी रवा भाजून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये घालून घेऊया बेसन. तर बेसन थोडंसं असं जाडसर बेसन वापरायचं. तुम्ही आपल्या घरातलं नेहमीचं बेसनही वापरू शकता, पण जर फक्त तुम्हाला बेसन बर्फी करायची असेल तर थोडंसं गिरणीवरून जाडसर बेसन असं दळून आणायचं. त्याने काय होतं ना, म्हणजे छान असं टेक्स्चर येते. तर बेसन आपल्याला अगदी मंद आचेवर 15 ते 20 मिनिट भाजून घ्यायचं आहे, कारण जेवढं छान असं खमंग आपण बेसन भाजू तेवढी छान मऊसूत अशी आणि दाणेदार अशी आपली बेसन बर्फी होईल. चला, तर मग इथे आपण हळूवार बेसन भाजून घेऊया. तर साईड बाय साईड आपण खवा पण भाजून घेऊया, म्हणजे काय होईल, थोडासा टाईम सेव्ह होईल. आणि मंद आचेवर बेसन भाजल्यामुळे ते जळणारही नाही. आणि खवा पण आपल्याला अगदी मंद आचेवर भाजायचा आहे. तर खवा भाजायला फार असा वेळ लागत नाही, अगदी 4 ते 5 मिनिटामध्ये खवा भाजून होतो. साईड बाय साईड आपण बेसनाकडेही लक्ष द्यायचं आहे आपल्याला. आणि खूप मस्त असं रंग बदलतपर्यंत असं खमंग बेसन आणि खवा भाजून घेऊया आपण. बघा, अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये हा खवा छान असा सॉफ्ट झालेला आहे आणि रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. बेसनालाही छान असा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणि बेसन अगदी फ्लफी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता खवा भाजून झालेला आहे. तर आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि खवा गॅसवरच असू द्यायचा, म्हणजे जे गॅसमध्ये थोडीशी हीट आहे त्याने तो खवा गरम राहील, म्हणजे अतिशय कडक येणार नाही. आणि इथे छान बेसनही अर्ध्यापेक्षा जास्त भाजून झालेलं आहे. हे बघा, कलर बदलायला सुरुवात झालेली आहे आणि छान असं फ्लफी व्हायला पण सुरुवात झाली आहे. तर या स्टेजमध्ये आपण थोडंसं त्यामध्ये दूध घालून घ्यायचं. दूध अगदी अर्धी वाटी एवढं दूध घालून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. दूध घातल्याने छान असं रवाळ आणि दाणेदार टेक्स्चर येतं बेसन बर्फीला. आणि जेव्हा आपण दूध घालू तेव्हा थोडंसं ते जाड पीठ जे आहे, बेसन पीठ, ते थोडं जाडसर व्हायला सुरुवात होते. आणि बघा, मस्त असं फ्लफी झालेलं आहे. आता यामध्ये आपण भाजलेला खवा घालून घेऊया. आता खवा घालताना आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, कारण खवा आपण ऑलरेडी भाजून घेतलेला आहे आणि तो लवकर जळायला सुरुवात होते. त्याच्यामुळे गॅस बंद करून घ्यायचा आणि गरम गरम बेसनामध्ये हा खवा छान मिक्स करून घ्यायचा आहे. आणि खवा घातल्यावरही बेसन अगदी असं जाडसर घट्ट यायला सुरुवात होते. तर इथे तुम्ही बघू शकता मी छान असा खवा आणि बेसन एकत्र मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये जे आपण थोडंसं वाचवून ठेवलं होतं तूप, ते घालून घेणार आहोत. आणि आता मी इथे गॅस सुरू करून घेतलेला आहे आणि अजून परत 5 ते 10 मिनिट आपण याला खमंग भाजून घेणार आहोत. अतिशय असा मस्त असं दाणेदार टेक्स्चर यायला सुरुवात झालेली आहे. आणि बघा, जे अगोदर आपली जी कन्सिस्टन्सी होती बेसनाची, ती कन्सिस्टन्सी पण इथे आलेली आहे. त्यासाठी थोडंसं तूप आपण शेवट घालायचं. अगदी स्टार्टिंगलाच तूप घातलं तर मग हे टेक्स्चर येत नाही. त्याच्यासाठी अर्ध्यापेक्षा जास्त तूप स्टार्टिंगला घालायचं आणि थोडंसं वाचलेलं तूप मग खवा आणि बेसन घातल्यावर घालायचं. आणि तिथे बघू शकता मस्त असे फ्लफी
असं बेसन इथे झालेलं आहे. परत आपण 1 ते 2 मिनिट भाजून घेऊया. अतिशय असं हलकं हलकं व्हायला हवं, जसं आपण व्हिपिंग क्रीम वगैरे बनवतो ना त्या टेक्स्चरनी बनलं की मस्त असं वडी बनते. आणि इथे बघू शकता इथे बेसन भाजून झालेलं आहे आणि खवा पण मस्त असा भाजून झालेला आहे आणि मस्त असा घमघमाट सुटलेला आहे घरभर. आता आपण पाक तयार करून घेऊया. तर इथे मी 2 वाटी बेसनासाठी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. थोडासा केसर, विलायची पूड पण आपल्याला पाकामध्येच घालून घ्यायची आहे. आणि थोडंसं आपण याला मिक्स करून घेऊन याचा थोडा फूड कलर घालून घेऊया. फूड कलर अगदी ऑप्शनल आहे, असेल तर घाला किंवा तुम्ही याला स्किपही करू शकता. आणि आता मस्त अशी पाक तयार करून घेऊया. तर बेसन बर्फीसाठी 1 तारी पाक लागतो. छान असा कडकसर 1 तारी पाक करायचा. तर अगदी हाय फ्लेमवर तुम्ही पाक केला तरी चालेल. तर इथे बघा छान असा जाडसर पाक व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आपण चेक करूया. तर बघा, जर तुम्हाला एकतार बोटाने समजत नसेल की कसा करायचा, तर असा पाण्यामध्ये पाक घालून बघायचा आणि त्याची गोळी झाली की समजायचं की हे एकतार पाक झालेला आहे. आणि गरम गरम बेसनामध्येच हा गरम गरम पाक ओतून घ्यायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आता इथे ही जी प्रोसिजर आहे थोडी फास्ट करायची, कारण आपण पाक अतिशय कडक तयार करून घेतलेला आहे, तर ते लगेच घट्ट यायला सुरुवात होते. तर अगदी फास्ट असं याला मिक्स करून घ्यायचं पाकासोबत बेसनाला. आणि मी इथे आधीच एका ताटाला तूप लावून ठेवलेलं होतं, त्यामध्ये असं हे ट्रान्सफर करून घ्यायचं. तर बेसन बर्फी करताना जो पाक आहे तो खूप अतिशय महत्त्वाचा आहे. तो परफेक्ट असा व्हायला हवा, नाहीतर काय होतं ना, बेसन बर्फी सेट होणार नाही किंवा कधी अतिशय अशी ड्राय होऊन जाईल. तर त्यासाठी पाक हा परफेक्ट करायचा आणि एकतारीच पाक व्हायला हवा. तर चेक करून बघत राहायचा. आता थोडंसं आपण ड्रायफ्रूट्स गार्निश करून घेऊया. अगदी कमी वेळामध्ये, म्हणजे अगदी 5 ते 7 मिनटामध्ये ही बर्फी तयार होते. तर माझ्याकडे चांदीची परत पण होती, तर ती पण आपण लावून घेऊया. असेल तर लावायची, नाही तरी स्किप करू शकता. आणि आता इथे मस्त असं बेसन बर्फी तयार झालेली आणि इथे बघू शकता 5 ते 10 मिनिट झालेले आहे आणि बेसन बर्फी छान कडक झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता थंड झाल्यावर त्याचं टेक्स्चर अतिशय असं छान वेगळं झालेलं आहे, अतिशय दाणेदार टेक्स्चर झालेलं आहे. तर खवा टाकल्यामुळे बर्फीचं जे टेक्स्चर आहे खूप छान होतं. म्हणजे रेग्युलर जी बेसन बर्फी असते ती खायला थोडीशी तोंडामध्ये चिटकते, पण ही बर्फी अतिशय सॉफ्ट अशी दाणेदार होते. तर तुम्ही ही बर्फी या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा. आता इथे मी कट करून घेतलेली आहे. फार असं सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे. आणि इथे ही राजस्थानमध्ये पण बर्फी बनवली जाते. याला चक्की या नावाने ही बर्फी फेमस आहे. आणि तुम्ही बघू शकता आता आपल्याला हव्या त्या थिकनेसनुसार आपण इथे सेट करून घेऊ शकतो. आणि मी इथे तुम्हाला तोडून पण दाखवते. अतिशय असं दाणेदार असं टेक्स्चर आलेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर रेसिपी आवडली